हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. येस, व्हिडिओ सुरू करा. मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या परमपिता परमेश्वर आहे, त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. येस, चला कुठपर्यंत होतो आपण? सगळे कॅमेराज बंद. वेळ बदलायची का क्लासची? पण मला असं वाटतं ही वेळ योग्य आहे. जर कशासाठी योग्य आहे ही वेळ माहिती का? जर अशी आपली तळमळ असेल ना आपल्या मुलांच्या बाबतीत, जर आपल्याला खरंच काहीतरी चांगलं करायचं असेल, तर मग आपल्याला ही वेळ योग्य आहे. आपली सगळी कामं केल्यानंतर मग वेळ मिळाला तर मुलांना वेळ देऊ. असं जर असेल तर मग त्याला काही अर्थ नाहीये. है ना? तर आपली महत्वाची कामं सोडून जर आपण मुलांसाठी काहीतरी करणार असू, तर मग ही वेळ ठीक आहे. ओके? काय करायचंय? सेशन न्यायचंय पुढे की थांबू मी? व्हिडिओज बंद आहेत तुमचे सगळ्यांचे. अजून रेणुका, अश्विनी, सागर, सपना, श्रावणी, अंकिता, मनीषा. हॅलो. येस. मी बाहेर एक 5 मिनिटांनी घरी गेल्यावर ऑन करते मॅम ओके. व्हिडिओ. ओके. ठीक आहे. येस. ओके. तर आपण काल काय बघितलं होतं परवा, की मुलांची आणि पालकांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. मुलं फन ओरिएंटेड असतात, पालक टास्क ओरिएंटेड असतात. तर आता तुम्हाला काय सांगितलं गेलंय, काय गाईड केलं गेलंय, की आपल्याला मुलांच्या पद्धतीने घ्यायचंय. प्रत्येक काम हे फन ओरिएंटेड असलं पाहिजे. म्हणजे हा वर्कशॉप जरी तुम्ही करत आहात, तर हा तुम्ही कसा घेताय? एकदा एक पॉज घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा. हा वर्कशॉप तुम्ही फन म्हणून घेताय की टास्क म्हणून घेतायत? कसा घेतायत? जर तुम्ही हा वर्कशॉप, हा फ्री क्लास टास्क म्हणून घेत असाल, तर तुम्हाला आउटपुट काहीच मिळणार नाही. है ना? तुम्हाला हा वर्कशॉप फन म्हणून घेता आला पाहिजे किंवा तो तुम्ही घेतला पाहिजे. ओके? आता काल आपण काय समजून घेतलं, तर बिहेवियरची व्याख्या, वर्तवणूक, मुलांची वर्तवणूक ही कशी असते, जी आपल्याला बदलावीशी वाटते, जी आपल्याला चुकीची वाटते, ज्या वाईट सवयी आहेत असं आपल्याला वाटतंय. तर हे बिहेवियर कुठून आलेलं आहे, कसं आलेलं आहे, हे आपण समजून घेतलं आणि आपल्याला त्यांचं बिहेवियर बदलायचंच नाहीये हे पण समजून घेतलं. बरोबर आहे? रिव्हिजन घेऊया. बिहेवियर कसं आलेलं आहे हे. तर एक इन्सिडेंट घडतो. व्याख्या काय आहे बिहेवियरची? एक इन्सिडेंट घडतो आणि त्या इन्सिडेंटला जोडून काय असतं? इमोशन्स असतात. आणि ह्या इमोशनच्या आधारावर त्यांचे बिलीफ्स बनतात, मान्यता बनतात, तत्व बनतात. आणि ह्या तत्वांना साजेसं ते वागायला लागतात. ते असतं बिहेवियर. है ना? सॉरी. इन्सिडंट, इमोशन्स, बिलीफ्स, बिहेवियर. बिहेवियर चेंज करायला जायचंच नाहीये. मग काय करायचंय? बिलीफ्स चेंज करायचे. बिलीफ्स कसे चेंज करणार? इमोशन चेक करायच्यात. तुमच्या पॉझिटिव्ह इमोशन तिथे जोडल्या गेल्या आहेत की निगेटिव्ह इमोशन जोडल्या गेल्या आहेत? है ना? जर तुम्ही इमोशन चेंज केल्या तर बिलीफ्स आपोआप चेंज होतील आणि बिलीफ्स पॉझिटिव्ह होतील. मग बिहेवियर पण पॉझिटिव्ह होईल. आता सध्या काय झालेलं आहे? काम कुठे करायचंय? इमोशनल सेंटरवर. इमोशनल सेंटरवर कोण येऊन बसलंय? टीव्ही, सिरियल्स, व्हिडिओ गेम, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, वेगवेगळे कार्टून किंवा दुसरे कोणी मित्र-मैत्रिणी, दुसरे कोणी व्यक्ती, है ना? आई-वडिलांच्या ऐवजी ते तिथे इमोशनल सेंटरवर येऊन बसले. तर आपलं काय ठरलंय? त्यांना अचानक धक्का मारून उठवायचंय का? नाही. तर काय करायचंय? थोडीसे त्या चेअरवर मला पण बसू दे असं म्हणायचं आणि हळू-हळू, हळू-हळू ती इमोशनल सेंटरची ती चेअर आपण ऑक्युपाय करायची. आणि ते जे आहे ते आपोआप गळून पडणार आहे. त्याला लगेच धक्का मारून आपल्याला उठवायचं नाहीये. बरोबर आहे? आता काही गोष्टी अजून समजून घेऊ, की
इमोशन्स कशा असतात. आता समजा एक मुलगी आहे घरात आणि ती काचेच्या ग्लासात पाणी पिते आणि तिच्याकडून चुकून तो ग्लास पडतोय. त्याचा आवाज झाला. आई बाहेरच्या रूममध्ये होती. तावातावाने खूप आली आणि मुलीवर अगदी ओरडायला खेकसायला लागली, की "तुला कळत नाही का? तुला सांगितलं होतं काचेच्या ग्लासाला हात लावायचा नाही. त्या ग्लासात पाणी प्यायचं नाही. सांगितलेलं कळत नाही का?" अजून काय, 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 काय बॅड वर्ड्स मोठ्या आवाजात जर आईने बोलले, तर आता काय होईल? इन्सिडेंट घडलाय. पाणी पिताना चुकून हातातून काचेचा ग्लास पडलाय. त्याच्यासोबत इमोशन कुठला जोडल्या गेल्या आहेत? आईच्या निगेटिव्ह इमोशन्स. बरोबर आहे? ह्या निगेटिव्ह इमोशनच्या बरोबर मुलीचे बिलीफ्स काय झाले? आईच्या बद्दल भीती आणि डिस्टन्स वाढत गेलं. पुढे कुठलंही काम करताना आधी भीती वाटणार. आई रागवली तर? आईला आवडलं नाही तर? आई चुकून किंवा मुद्दामून आपल्याला जर ओरडून, रागवून बॅड वर्ड बोलली तर? अशी भीती, असे बिलीफ्स तिथे तिचे तयार झाले. आणि त्यामुळे बिहेवियर काय झालं, की हे काम आता करायचंच नाही. बरोबर आहे? मग सपोज इन्सिडेंट तोच आहे. काचेचा ग्लास हातातून पडला आहे. आई बाहेरच्या रूममध्ये होती. आता आई आली. सेकंड त्याचा भाग बघू आपण, पार्ट काय होतं. आई येते आणि काय म्हणते, "अगं दीदी किंवा बाळा, पिल्लू जी काही आहे, काय झालं?" "ठीक आहे, इट्स ओके, जस्ट कूल, चिल, रिलॅक्स. चुकून पडला असेल. तू पाणी घेतलं ना, ओला झाला असेल आणि हातातून सटकला असेल. इट्स ओके, हरकत नाही, पडू दे. जरा तू बाजूला हो, बघू तुला लागलं तर नाही ना?" आणि असा डोक्यावरून हात फिरवेल, असा तिचा हात बघेल, खाली पडलंय तर पायाला तर काच लागली नाही ना, है ना? असं जर आई प्रेमाने घेतलं, तर इथे इमोशन कुठल्या झाल्या? आईच्या आणि मुलीच्या पॉझिटिव्ह इमोशन झाल्या. त्याच्यामुळे दोघींमधला बॉन्ड काय झाला? हॅपी झाला. पहिल्या सिच्युएशनमध्ये काय झालं होतं? दोघींमधलं डिस्टन्स वाढायला लागलं होतं. अकाउंटमध्ये जो प्रेमाचा बॅलन्स होता, है ना, तो आत्ता वाढलाय. पहिल्या परिस्थितीत काय झालाय? कमी झालाय. पण पहिल्या परिस्थितीत पण तुम्ही काय म्हणता? विथड्रॉ करायचा आहे, विथड्रॉ करायचा आहे, विथड्रॉ करायचा आहे. तुम्ही बॅलन्सच तिथे डिपॉझिट करत नाही आहात, तर विथड्रॉ करणार कसा? बरोबर आहे? म्हणजे आपल्याला आपल्या मुलांसोबत प्रत्येक वेळेला जे कम्युनिकेशन आहे, तर ते कसं आहे ते चेक केलं पाहिजे. आता समजा तुमचं मूल अभ्यासाला बसलंय, हं? आणि त्याचा अभ्यास सुरू आहे. होमवर्क त्याचा सुरू आहे. अजून तो कंप्लीट झालेला नाहीये आणि तुम्हाला कुठेतरी पार्टीला जायचंय, कुठेतरी फंक्शनला जायचंय. तुमचं आवरून झालेलं आहे. सॉरी. तुमची निघण्याची गडबड सुरू आहे. तुम्हाला तिकडं जाण्याची घाई झालेली आहे. मुलांचा अजून अभ्यास सुरू आहे. आणि ह्या वेळेला काय होतंय, की पहिल्या सिच्युएशनमध्ये आई तावातावाने येते मुलाकडे आणि म्हणते, "इतका वेळ लागतो का होमवर्क करायला? अजून झालं नाही का? तुला माहिती नाही का आपल्याला बाहेर जायचंय, पार्टीला जायचंय, फंक्शनला जायचंय. आपल्याला उशीर होईल, पोहोचायला उशीर होईल. ज्यांना ज्यांना भेटायचंय ते निघून जातील. है ना? तिथलं जेवण संपून जाईल." असं आई किरकिर, चिडचिड करते. मग आता इन्सिडेंट सोबत मुलासोबत ज्या इमोशन जोडल्या गेल्या आईच्या, त्या कुठल्या होत्या? निगेटिव्ह इमोशन. आणि मग बिलीफ्स काय झाले, की आईला फंक्शनला जाणं इम्पॉर्टंट आहे, माझा अभ्यास इम्पॉर्टंट नाहीये. मग माझ्यासाठी पण माझा अभ्यास इम्पॉर्टंट नाहीये. मग मूल अभ्यासाला बसलं, की त्याला त्याचं इम्पॉर्टन्स राहणार नाही. पण जर असं झालं, आई आली आणि म्हटली, "अच्छा तुझा अभ्यास बाकी आहे का? ओके, इट्स ओके. मी तुला काही हेल्प करू का? काय काय राहिलंय तुझं? तुला काही मी तोंडी सांगू का? काही कन्सेप्ट समजावून देऊ का? काही उत्तरं शोधायला मदत करू का? आणि बघ, तुझा अभ्यास तू शांतपणे पूर्ण कर. कारण तुझा अभ्यास जास्त महत्वाचा आहे फंक्शनला जाण्यापेक्षा. आपण काय, तुझा अभ्यास झाला की जाऊ. तिथे काय त्यांना गिफ्ट्स वगैरे द्यायचे, भेटायचंय ते भेटून घेऊ. त्यांची जेवणाची वेळ संपली तरी हरकत नाही. आपण बाहेर कुठेतरी रेस्टॉरंटला जाऊन जेवून घेऊ. असं काही नाही. पण येस, ऑफकोर्स
तुझं आत्ता अभ्यासात मन लागलंय, तुझा अभ्यास आधी महत्वाचा आहे. है ना? तर तुम्ही मुलांना कसं समजून घेतात आणि समजावून सांगता हे महत्वाचं आहे. समजून घेणं आणि समजावून सांगणं हे कुणाचं आहे? हॅपी आणि सक्सेसफुल जे पॅरेंट आहे, त्यांचं काम आहे. पण जे नॉर्मल पॅरेंट आहे, जे आपण काल परवापर्यंत होतो, तर आपली अपेक्षा काय असत होती? किंवा अजूनही आपल्याकडे आहेत असे पॅरेंट, त्यांची अपेक्षा काय होती? की नाही, आमचं मुलांनी ऐकलं पाहिजे. आम्ही म्हणू तसं केलं पाहिजे. आम्ही सांगितलं त्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. ते आत्मसात केलं पाहिजे. ते अंगीकारलं पाहिजे. पण हा फंडा कधीच काम करणार नाहीये. केला का आत्तापर्यंत हा फंडा तुमचं काम? की तुम्ही सांगतायत आणि मुलं ऐकतायत. होतं का हे? नाही होत. है ना? जमाना बदललाय. छडी लागे छमछम विद्या येई घमघम हा फंडा आता राहिलेला नाहीये. आणि ह्या फंड्यातून जे लोकं गेलेत, जे आता अडल्ट झोनमध्ये आहेत, तुमच्या आणि माझ्या वयाचे आहेत, त्यांचा स्वतःसोबत स्ट्रगल सुरू आहे आणि ते इथे येऊन काउन्सिलिंग घेत आहेत. त्याच्यामुळे फार काही आपल्या आई-वडिलांना आहा! आम्ही म्हणजे काय असं वाटून घेण्याची गरज नाहीये. जरूर बघा आजी-आजोबांनी, तुमच्या माझ्या आई-वडिलांनी हे सेशन्स आणि समजून घ्या, की ते त्यावेळेला तसे वागले याचा अर्थ ते सक्सेसफुल पॅरेंट झाले असं नाहीये. तर त्यांचे जे लहान मुलं होते, जे आत्ता आपण आहोत, तर आपल्याला आता काउन्सिलिंगची गरज पडते. एम आय राइट? होतोय तुमचा स्वतःसोबत स्ट्रगल, गिल्ट आहे मनामध्ये. वाटतंय तुम्हाला, की माझ्या आई-वडिलांनी याच्याऐवजी असं जर वागलं असतं, तर मी इथं आहे, तर इथे असली असती. मला तरी वाटतंय. है ना? आणि माझ्यासारखे खूप जण आहे, जे ऑलरेडी इथे येतात. त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. ओके? म्हणजे मुलांसोबत प्रत्येक वेळेला जे आपलं बोलणं होतंय, जो पण काही इन्सिडेंट आहे, त्या प्रत्येक वेळेला आपल्याला आजपासून पर्पजफुली, जाणीवपूर्वक, कॉन्शियसली थोडंसं थांबून रिॲक्ट व्हायचंय. आजपर्यंत आपण असं धडकन रिॲक्शन देत होतो मुलांच्या ॲक्शनला, है ना? आपला नॅचरल स्वभावानुसार किंवा आपल्यासोबत जे जे घडलंय आपल्या पालकांकडून त्यानुसार आपण असं भिडून जात होतो. तर आपल्याला ते करायचं नाहीये. जर आपल्याला स्ट्रेस फ्री पॅरेंट राहायचं असेल तर. ठीक आहे? तर आपल्याला काय करावं लागणार आहे? एक पॉज घ्यायचा आहे. अजून एक इन्सिडेंट, समजा आपण बाहेर गेलेले आहोत, आपली मुलं घरात आहेत किंवा ठीक आहे आपण घरातही असू. आपली मुलं घरात आहेत, ती खेळणी खेळतायत. त्यांनी सोबत त्यांची काही मित्रमंडळी बोलवली आहे आणि पूर्ण हॉलमध्ये, बेडरूममध्ये धिंगाणा पसारा केलेला आहे. ओके? आणि सगळी खेळणी, सगळं सामान अस्तव्यस्त केलेलं आहे. अशा वेळेला नॉर्मली, जनरली आतापर्यंत आपली रिॲक्शन काय होती? चिड-चिड, किरकिर, काय पसारा केलेला आहे हा? ओरडणार, खेकसणार, मारणार, की प्रत्येक वस्तू जागच्या जागी का नाही ठेवली? या पद्धतीने आपण हसत होतो. पण अशा वेळेला काय होतंय, की आईच्या आणि मुलांच्या किंवा पालकांच्या आणि मुलांच्या कशा होतायत इमोशन्स निगेटिव्ह होतायत आणि मग ते डिस्टन्स वाढत जातंय आणि मुलांच्या मनात काय येतंय? नाही, नाही, मग आता आपल्या फ्रेंड्सला घरी नाही बोलवायचं. आणि मग खेळणी पण नाही खेळायची. मग एकटंच गुमसूम बसायचं किंवा मग टीव्ही बघायचा. है ना? मग फ्रेंड्स आपले लपवायचे. फ्रेंड्ससोबत बोलणं लपवायचं. ह्या गोष्टी तिथून वाढतायत. आणि मग तुम्ही डायरेक्ट मोठं झाल्यावर मग येतात, की हे लपवतात का? शेअरिंग का करत नाही? तर ह्या छोट्या-छोट्या ज्या इन्सिडेंट आहेत ना, की प्रत्येक गोष्टीवर रागवणं, टोचून बोलणं, टोमणा देणं, ओरडणं, खेकसणं, फटका देणं, यामुळे एक-एक बिलीफ्स होत जातात आणि आपली मुलं आपल्यापासून काहीतरी लपवायला लागतात, खोटं बोलायला लागतात, शेअरिंग कमी करून टाकतात. आता असे पॅरेंट्स इथे येऊन गेलेत, की नाही, नाही, आमचं 100% शेअरिंग आहे. आमचं 100% त्यांच्यावर अ, प्रेमाने कम्युनिकेशन आहे. हं. असं त्यांना वाटतं. म्हणजे ह्या गोड गैरसमजामध्ये ते पॅरेंट्स असतात. पण ॲक्चुअली ते तसं नसतं. पॅरेंट्सला ते फक्त वाटत असतं, की हो, माझं बाळ, माझी मुलं मला सगळं शेअर करतायत. पण नाही. तसं जर असतं तर इथपर्यंत येण्याची गरजच पडली नसती.
ज्या अर्थी ते स्वतःहून इथपर्यंत येत आहेत त्या अर्थी कुठेतरी काहीतरी बिनसलंय, बिघडलंय, है ना? आणि जसं सेशन पुढे 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 जातं तसं मग मुलं त्यांचे मान्य करतात त्यांच्यासमोर की हो, मी नाही शेअर करत सगळं, कारण असं 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 झालं, आई असं म्हणाली, बाबा असे म्हणाले, मग मला असं वाईट वाटलं किंवा मग तो गॅप आमच्यात वाढत गेला, मग मी आता नाही शेअर करत, नाही सांगत सगळं, असं मुलं ऍक्सेप्ट करतात. आणि आत्तापर्यंत पॅरेंट्स कशात राहतात की नाही, आमचं सगळं छान आहे. मी तर मुलगी घरी आली की सगळं विचारते, आज शाळेत काय झालं, क्लासमध्ये काय झालं, पण ते सफिशियंट नाहीये. मग याची सुरुवात कुठून होते? तर प्रत्येक इन्सिडंटच्या बरोबर तुमच्या इमोशन्स कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, त्यानुसार ते बिलिफ्स तिथे काय होत आहेत, डेव्हलप होत आहेत आणि त्या बिलिफ्सच्या नुसार मग ते बिहेवियर बदलत जात आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक स्टोरी घेऊ आणि मग नंतर आपण सगळं डिस्कस करू. तुमचे माईक सुरू करू. बघा, एक शाळेतला छोटासा मुलगा आहे, एक 4थी-5वीचा, आणि शाळेत मुलं जातात, त्यांची शाळा भरते आणि त्यांची डबा खाण्याची सुट्टी होते. या डबा खाण्याच्या सुट्टीमध्ये सगळे फ्रेंड्स एकत्र बसतात, मुलं मुली सगळेजण डबा खायला एकत्र बसतात. आणि अचानक एक मुलगा त्यांच्यातला, त्यांचा फ्रेंड सुरू होतो. काय म्हणतो? अचानक त्याच्या डोक्यात हा थॉट येतो की आपले आई वडील आपला सांभाळ का करतात. एका महत्वाच्या गहन विषयावर त्यांची चर्चा सुरू होते की आपले आई वडील आपला सांभाळ का करतात. असं एक मुलगा उगच त्यांच्यातला, त्याला तो थॉट आला, त्याने तो व्यक्त केला. मग एक जण तिथे म्हणतो की अरे, ज्या वेळेला आपण छोटंसं बाळ म्हणून आलो, डॉक्टरांनी आपल्याला आपल्या आईच्या हातात दिलं, त्यावेळेला आईला वडिलांना सांगितलं की या बाळाचा नीट सांभाळ करायचा. नाही केला तर मी तुला इंजेक्शन देईल. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती की आई इंजेक्शनला घाबरते. म्हणून मग आई आपला सांभाळ करते. असं एक त्यांच्यातला मित्र म्हणतो. दुसरा मित्र काय म्हणतो, अरे नाही नाही, तसं नाहीये. आई वडील नेहमी म्हणतात ना, लहान मुलं देवाघरची फुलं. मग आपल्याला आपल्या आई वडिलांकडे कोणी दिलंय? देवाने. मग त्याने सांगितलं की ह्या बाळाचा, ह्या मुलाचा नीट सांभाळ कर. नाही केला तर माझ्या गदा जो आहे, माझी गदा, त्याने मी तुला मारेल. माझं फेवरेट देव कोण आहे? हनुमानजी. तर हनुमानजीने काय सांगितलं आई वडिलांना, या बाळाचा नीट सांभाळ केला नाही तर ही गदा जी आहे त्याने मी तुला मारेल. म्हणून घाबरून आई वडील आपला छान सांभाळ करतात. ही त्यांची त्यांची चर्चा सुरू आहे. पुढे काय होतं, त्यांच्यातली एक मैत्रीण म्हणते, अरे तसं नाहीये. मग कसं आहे? तर आपले आई वडील आपला सांभाळ पैशांसाठी करतात. आणि सगळेजण तिथे थॉटलेस, काहीच विचार नाही, काहीच बिलिफ्स नाही, काहीच इमोशन्स नाही. काय म्हटलं तिने? आपले आई वडील आपला सांभाळ पैशांसाठी करतात. त्यांची ती सुट्टी ओव्हर होते, डबा खाण्याचा तो ब्रेक, आणि ते आपल्या आपल्या क्लासमध्ये जातात. क्लासमधून घरी जातात. आता हा जो मुलगा असतो तो एकदम काय होऊन जातो, सुन्न होऊन जातो. रोज घरी येतो, काय करतो, सॉक्स इकडे फेक, बॅग इकडे फेक, शर्ट तिकडे फेक, आणि मस्त धिंगाणा, टीव्ही लाव, मस्ती कर, फुल आईशी बडबड कर, असं सगळं त्याचं असतं. त्याचा आईला त्रास होतो रोजचा. आता आज मुलगा शाळेतून आलाय आणि सुन्न आहे, गप्प आहे, काहीच बोलत नाही, काहीच इकडं तिकडं फेकलेलं नाहीये, बॅग जागेवर ठेवलीये, सॉक्स काढून सोफ्यावर बसलाय शांतपणे, काही धिंगाणा नाही, मस्ती नाही, टीव्ही लावलेला नाही, काही नाही, आपला शांत गुपचूप बसलाय. आज आईला जास्त त्रास होतोय की मुलगा आज एवढा शांत कसा. आता आई मुलाला विचारते, मूल काही सांगायला तयार नाही.
त्याला जवळ घेते, समजवते, विचारते, बोलतं करते, "काय झालं बाळा? काय झालं बाळा?" मुलगा 1 नाही, 2 नाही, काही नाही बोलायला तयार. मग आई थोडंसं त्याला त्याच्या हालातवर सोडून देते. मी टाईम म्हणून किचनमध्ये जाते. त्याच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी नाश्त्याचं घेऊन येते आणि टेबलवर ठेवते त्याला खाण्यासाठी. पण मुलगा अजूनही त्याच कोशात असल्यामुळे आईला असं वाटतं, मी याला प्रयत्न तर खूप केला बोलतं करण्याचा, पण हा बोलत नाही. मग आता याला याचा वेळ दिला पाहिजे. म्हणून आई तो नाश्ता तिथे ठेवते डायनिंगमध्ये त्याला खाण्यासाठी आणि पुढे निघून जाते कामाला तिच्या किचनमध्ये. आई थोड्या वेळाने परत येते. ते नाश्त्याची प्लेट उचलावी म्हणून. तर नाश्ता तर तिथेच असतो. पण त्याच्यासोबत एक पेपर असतो आणि त्या पेपरवर लिहिलेलं असतं, तुझ्या म्हणण्यानुसार मी रोज अभ्यास करतो. त्याचा जो चार्ज झाला तो झाला ₹1. तू म्हणाली म्हणून काल मी दूध आणायला गेलो त्याचा चार्ज झाला ₹2. तू म्हणाली म्हणून मी शाळेत जातो त्याचा चार्ज झाला ₹2. तू म्हणाली म्हणून मी खेळायला जातो त्याचा चार्ज झाला ₹5. तू म्हणाली म्हणून मी ट्युशनला जातो त्याचा चार्ज झाला ₹2. असं करत 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 ₹29 झाले. असं तो त्या कागदावर लिहून ठेवतो आणि म्हणतो की तू माझा सांभाळ का करतेस? त्याचं उत्तर आज मला मिळालंय. तू किंवा आई-वडील तुम्ही आमचा सांभाळ का करतात? तर पैशांसाठी करतात. की ज्या वेळेला त्या मुलीने सांगितलेलं असतं पैशांसाठी करतात. का? तर आत्ता आपण लहान आहोत. ते पैसे कमवतात, आपला सांभाळ करतात. मग जसं-जसं आपण मोठे होऊ, आई-वडील म्हातारे होतील, त्यांचा जॉब, बिझनेस सुटेल. जॉब, बिझनेस आपण करू आणि आपण त्यांचा सांभाळ करू. मग तो आपण व्यवस्थित करावा, त्यांना पैसे पुरवावे म्हणून ते आपला सांभाळ आता व्यवस्थित करतात. म्हणून आपल्यावर खूप पैसे खर्च करतात. तर हे असं सगळं आहे ना, म्हणून तू हे सगळं बिल झालेलं आहे तुझं, असं तो ते कागद लिहून ठेवतो. आईला खूप वाईट वाटतं. आई काहीच बोलत नाही. कारण ही सक्सेसफुल आणि हॅपी आई असते. म्हणजे तिची मेथड एक चांगली असते मुलाला समजून घेण्याची. ती आत्ता काही बोलत नाही. आणि मग रात्रीच्या जेवणाच्या वेळेला पुन्हा हेच होतं, की आई जेवण वाढून ठेवते, जाते आणि त्या जेवणाच्या सोबत ती एक चिठ्ठी तिथे ठेवते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, की मी तुला 9 महिने पोटात सांभाळलं, त्याचं बिल झालं ₹0. मी तुला जन्म दिला, त्याचं बिल झालं ₹0. तू आत्ता 10 वर्षाचा आहेस. मी रोज तुझे कपडे, भांडे सगळं आवरलं, तुला जेवायला बनवून दिलं. त्याचं बिल झालं ₹0. मी तुला ट्युशन, शाळा ह्या सगळ्यावर खर्च करते, त्याचं बिल झालं ₹0. आणि इथून पुढे पण मी कायम तुझा असाच सांभाळ करेल, त्याचं पण बिल होईल ₹0 आणि टोटल झाली ₹0. आणि खाली लिहिलं, बिकॉज आय रिअली लव्ह यू. आणि मग तो मुलगा पटकन आईकडे जातो, आईला घट्ट मिठी मारतो. का? तर इथे मुलाच्या त्या आईसोबत कुठल्या इमोशन जोडल्या गेल्या? पॉझिटिव्ह. आता त्याला कळलं. काय कळलं? की आईने हे सगळं का केलं? बिकॉज शी रिअली लव्हज मी. शाळेतली जी मुलगी जे डिस्कशन सुरू होतं तसं नाहीये. पैशासाठी नाही करत आहे माझे आई-वडील माझा सांभाळ. तर त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझा सांभाळ करत आहे. मग इथे कुठला इमोशन जोडल्या गेल्या? पॉझिटिव्ह इमोशन्स. मग आता बिलीफ्स कसे झाले? पॉझिटिव्ह. मग त्याच्यावरून बिहेवियर पण पुढे जाऊन कसं होणार आहे? आई-वडील म्हातारे होतील तेव्हा मूल त्यांना का सांभाळेल? बिकॉज ईच अदर लव्ह ईच अदर. है ना? एकमेकांचं प्रेम आहे म्हणून. तर प्रत्येक वेळेला दिवसभरात जे जे इन्सिडेंट होतात त्या प्रत्येक इन्सिडेंटच्या सोबत
तो जो समोरचा व्यक्ती आहे, तुमचं मूल असेल किंवा एनी अदर रिलेशनशिप असेल, तर तिथे इमोशन कुठल्या आहेत? इन्सिडंट, इमोशन्स, बिलीफ्स, बिहेवियर. येतंय लक्षात? मग मला सांगा, डायरेक्ट तुम्ही डे 1ला येतात माझ्याकडे. कसे असतात? एकदम, "नाही, नाही, आम्हाला सांगा, आमचं हे प्रॉब्लेम आहे, रेमेडी द्या. आम्हाला आमच्या मुलांचं हे बिहेवियर चेंज करायचंय." होईल का बिहेवियर चेंज? मी प्रत्येक सेशनला, प्रत्येक बॅचला हेच सांगत असते. आणि होतं काय? सगळीकडे फिरून आलेले असतात आणि सगळ्यांचं काय म्हणणं असतं, "आम्ही रेमेडी देतो, आम्ही रेमेडी देतो, आम्ही उपाय देतो, आम्ही उपाय सांगतो." अशाच ॲडव्हर्टाइजमेंट असतात, है ना? तर रेमेडीज आणि उपाय वापरून काहीच होत नाही. जोपर्यंत तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येत नाही, तुम्ही मुलांच्या इमोशनल सेंटरवर जी चेअर दुसऱ्या गोष्टींनी ऑक्युपाय केलेली आहे, ती स्वतः तुम्ही ऑक्युपाय करत नाही, तोपर्यंत काहीही बदल होऊ शकत नाही. ठीक आहे? येतंय लक्षात? काल तुम्हाला म्हटलं होतं होमवर्क. आपला हा क्लास नसून एक आर्ट आहे. प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे. प्रॅक्टिकल हे सगळं आहे. तर फक्त एकच त्या रश्मीताईंनी काल तिथं शेअर केलं होतं. होमवर्क. मग माझ्या इथे सेशन घेण्याला काही अर्थच नाहीये. मला तुमचं प्रत्येकाचं शेअरिंग हवंय. काय शेअरिंग हवंय? तर तुम्हाला तुमच्या मुलांचं कुठलं बिहेवियर चेंज करायचंय? प्रश्न नीट ऐका. आणि आत्ता एकेकीने माईक सुरू करून बोलायचंय. तुम्हाला तुमच्या मुलांचं कुठलं बिहेवियर चेंज करायचंय आणि किती निवडायला सांगितलंय तुम्हाला? कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5. जाऊ द्या, 3च घ्या. 3च गोष्टींवर आपण काम करू. मग हे जे बिहेवियर चेंज करायचं आहे, तर हे बिहेवियर का आलंय? तर त्याचे बिलीफ्स काय? आपण टीव्हीचं आणि रायटिंगचं एक्झाम्पल घेतलं होतं. मुलं टीव्ही जास्ती बघतात. याच्या मागे त्यांचे काहीतरी बिलीफ्स आहेत. काय बिलीफ्स आहेत? एकतर त्यांच्यासोबत घरात खेळायला कोणी भावंड नाहीये किंवा घरात आई-वडील वेळ देत नाहीये किंवा त्यांना बाहेर खेळायला जायचंय, पण बाहेर स्पेसच नाहीये. बाहेर त्यांच्यासोबत खेळायला मित्रच नाहीयेत किंवा बाहेर जे मित्र आहेत, ते त्यांना खेळायलाच घेत नाहीयेत किंवा बाहेर कुणाची तरी भीती वाटते. मूल इंट्रोव्हर्ट आहे. असे काहीतरी बिलीफ्स आहेत आणि म्हणून मग आता मी काय करू? किंवा घरामध्ये प्रत्येक वेळेला फ्री टाईमला आई-वडिलांना स्क्रीन वापरतानाच बघितलेलं आहे. मग त्यांचा बिलीफ झालेला आहे, की फ्री असलं, की काय करायचं असतं? स्क्रीन बघायची असते. म्हणून ते टीव्ही बघतायत. तर हे बिलीफ्स झालेले. मग तुम्हाला कुठलं बिहेवियर चेंज करायचंय? त्या बिहेवियरच्या मागे बिलीफ्स कुठले आणि का झालेत, हे तुम्हाला शोधायचंय. कालचा मेसेज नीट वाचा रश्मीताईंचा. त्यांनी अगदी व्यवस्थित लिहिलेला आहे. ठीक आहे? मग याच्यानंतर तुम्हाला डॉगचं रिसर्च सांगितला होता, की बेल वाजली की काय होतं? अरे करंट दिलं की काय होतं? मग तुम्हाला शोधायचं आहे, की आजपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना करंट कधी-कधी दिला? बेल कधी-कधी वाजवली? आणि आता आपल्याला बिहेवियर चेंज करण्यासाठी आधी बिलीफ्स चेंज करायचे आणि हे बिलीफ्स चेंज करण्यासाठी मुलांच्या इमोशनल सेंटरवर काम करायचंय. मग इमोशनल सेंटरवर काम करण्यासाठी अशा 3 ते 5 ॲक्टिव्हिटीज इनडोअर कुठल्या असतील आणि आउटडोअर कुठल्या असतील, ज्या तुम्ही मुलांसोबत करणार. मग आउटडोअरमध्ये मुलांना गार्डनला जायचंय का? मुलांना एखाद्या स्पोर्ट्सच्या क्लासला जायचंय का? आणि मग तिथे तुम्ही त्यांना सोडायला जाणं, घ्यायला जाणं त्यांना अपेक्षित आहे का? किंवा ते तिथे क्लास अटेंड करताना तुम्ही त्यांची वाट बाहेर बघत बसणं त्यांना अपेक्षित आहे का? अशी आउटडोअर कुठली ॲक्टिव्हिटी आहे? किंवा ट्रेकिंगला तुम्हाला त्यांना तुमच्यासोबत जायचंय का? इनडोअरमध्ये काय आहे? इनडोअरमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत बसून नुसतं गप्पा मारलं पाहिजे का? किंवा तुम्ही फक्त बसलायत आणि तुमची मुलं तुमच्या मांडीवर डोकं ठेवून लेटलीत. फक्त त्यांना तुमचा प्रेझेन्स मॅटर करतोय का? की तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारणं मॅटर करतंय? की तुम्ही त्यांची पुस्तकं वाचणं आणि त्यांनी ते ऐकणं, हे त्यांना हवंय का? किंवा ते त्यांचे लेसन वाचतील आणि तुम्ही फक्त ते ऐकावं, हे त्यांना हवंय का? त्यांच्या अभ्यासात
त्यांना तुमची मदत हवी आहे का? किंवा शाळेतल्या टीचरच्या, फ्रेंडच्या काय गोष्टी त्यांना तुम्हाला शेअर करायच्या आहेत का? असं काय ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे तुम्ही मुलांच्या इमोशनल सेंटरवर पॉझिटिव्हली पुन्हा त्या चेअरवर जाऊन बसणार. ओके? तर असं नाहीये की फक्त थेरी होणार. मी स्ट्रॅटेजी सांगणार, तर एकेका स्ट्रॅटेजीवर तुम्हाला काम करायचं आहे. तर आत्ता एकेकीने सुरू करायचंय. मला वाटतं आपण दुसरं कुणाला तरी आज पहिला चान्स देऊ. श्रावणीताई तुम्हाला पण नक्कीच देऊ, पण सेकंड. चला, कोण बोलेल? पटापट, जास्ती वेळ नाही घ्यायचा आहे. बोला. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते ऐकत आहात का? अटेंड करत आहात सेशन? हो. बोला मग. रेणुकाताई तुम्ही बोलणार? येस, बोला. बिहेवियर दाखवायचं पहिलं. बिहेवियर त्याचं अभ्यास न करणं, त्याचे बी कारण मागे असं आहे की 5 वर्षाखाली तिच्या म्हणजे दोन्ही मुलांच्या वेळेस 6 वर्षाचा डिफरन्स असल्यामुळे त्याला भरपूर टाइम देत होते मी. आता दुसरं बाळ झाल्यापासून त्याचा टाइम थोडा थोडा कमी होत आता भरपूरच कमी झालाय. मग ते कमी करण्यासाठी आता कालपासून मी त्याला टाइम देऊ लागले, त्याच्यासोबत बसायले. त्याचे अभ्यास करताना जे त्याला समजत नाही ते त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करायले. जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा त्याला टाइम स्पेंड करायला त्याच्यासोबत. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला बिहेवियर चेंज करायचंय. तुमचं म्हणणं होतं की तो अभ्यास करत नाही. मग अभ्यासाच्या हे कारणाच्या मागे ते एकच कारण होतं की त्याला मी जे पहिला अभ्यासाला घेऊन बसणं जे टाइम देत होते त्याला 24 तास अवेलेबल राहत होते त्यासाठी. ते एक्झॅक्टली. आता दुसरा बाळ झाल्यापासून त्याला टाइम थोडा भरपूर कमी झाला, थोडा थोडा करत. भरपूर डिस्टन्स असल्यामुळे आता मी पूर्ण वेळ दोघांनाही म्हणजे दोघांमध्ये बी असं निगेटिव्ह येऊ नये म्हणून दोघांनाही सेम टाइम देत आहे. व्हेरी गुड. त्याला जे पाहिजे ते त्या टायमाला अवेलेबल करून देणं. त्याला मम्मी हे करायचं. त्याला विचारायले कालपासून मी की तुला काय हवंय, मी काय पाहिजे, तुला किती वेळ द्यायला पाहिजे. मग मग त्यांना मन मोकळ्यानं सांगायला चालू केलं की येस. मम्मी असं कर तसं कर म्हणून. रिअली मग ॲप्रिशिएट. जरा वातावरण छान आहे. येस, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला जे बिहेवियर चेंज करायचं होतं, तर ते बिहेवियर का आहे? म्हणजे त्याच्या मागे बिलीफ्स काय हे तुम्हाला क्लिअर झालं, की त्याचे बिलीफ्स असे होते, मूल लहान आहे, तर आई आपल्याला वेळ देत होती आणि लहान मुलाचं हेच असतं, की आपण त्यांच्याकडून करून घ्यावं अभ्यास. वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात, तो टॉपिक पुढे येईल, की काही मुलं स्वतःहून करतील. त्यांना म्हणावं लागेल, "अरे बाबा, सोड तो अभ्यास आणि उठ." पण अशा पर्सनॅलिटीज कमी असतात. जास्ती पर्सनॅलिटी अशा असतात की तुम्हाला प्रॉपर त्यांचं 24/7 मेंटॉरिंग करावं लागतं. मग तुम्हाला हे लक्षात आलं की तुम्ही त्याला अभ्यासासाठी जो वेळ देत होता तो कमी दिला. म्हणजे त्याची बिलीफ ते झाले की आई बसेल, अभ्यास घेईल तर मी करेल. हा त्याचा बिलीफ होता. ठीक आहे. राईट आता राईट. अजून तुम्हाला हे सांगायचं आहे की आता सध्या त्याच्या इमोशनल सेंटरवर कोण बसलंय? फेसबुक, किती टेलिग्राम वर्षाचा आहे मुलगा? त्यानं सोशल मीडियावर जास्त राहू लागले मॅडम. कितवीत आहे गेम मुलगा? आता 4थी संपत आली मॅडम. चौथी संपत आली. फेसबुक वापरतो तो मुलगा? म्हणजे कसं रील्स वगैरे असतेत ना तिच्यावर असेल, नाहीतर युट्यूबवर कसं आता त्यांना ते काय म्हणतात गेम खेळले वगैरे व्हिडिओ तयार करणं, तिच्यावर अपलोड करणं, अशी सध्या त्याचे चालू आहेत. स्वतः रील तयार करणं. अच्छा. असं म्हणजे मला तिच्यापासून लांब करायचं म्हणून मी कालपासून टीव्ही, मोबाईल सगळं बंद केलंय. मी स्वतः वापरणं बंद केलंय. मी मोबाईल लपवून ठेवते त्यांना हे आल्यापासून बघा, कालपासून. आणि त्याला अचानक पूर्ण बंद करायचं नाहीये. अचानक पूर्ण बंद करायचं नाही. आणि तो जर स्वतः काहीतरी रील बनवून अपलोड करतोय, है ना? तर याचा अर्थ त्याच्यातून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह घ्यायचंय. पुढचा आपला टॉपिक असणार आहे चाइल्ड सायकोलॉजी संपल्यानंतर, हाऊ टू कन्व्हर्ट पॅशन इंटू प्रोफेशन. तो जर आत्ता चौथीत आहे आणि त्याला रील तयार करून अपलोड पण करता येते, तर ती रील पॉझिटिव्ह कशी असली पाहिजे, ती समाज कल्याणाची कशी असली पाहिजे, त्याच्यावर आपण काम करू.
है ना? तर तुम्हाला काल काय सांगितलं, त्यांच्या इमोशनल सेंटरवर म्हणजे त्या चेअरवर जर कोणी येऊन बसलंय, तर त्याला धक्का मारून पाडायचं नाहीये. ती जागा हळू आपल्याला ऑक्युपाय करायची आहे. येतंय? रात्री त्याला स्वतः मॅडम त्याला स्वतःला आठवण आली नाही. मी त्याला पूर्ण टाइम दिले ना, तर हं. त्याला स्वतःच आठवण आली नाही. आज मोबाईल बघायचंय, टीव्ही बघायचंय. स्वतःच त्यानं म्हणलं नाही. जेवतानाही त्याला मोबाईल आणि टीव्ही शिवाय जेवण जात नव्हतं म्हणून हं. आम्ही दोघंही त्याला सांगा इकडचं तिकडचं बोलत बोलत त्याचं पूर्ण त्यानं स्वतः टीव्ही न बघता जेवण केलं पहिल्यांदा. किती छान. व्हेरी गुड. रिअली अप्रिशिएट. लहान मूल कितवीत आहे? किती वर्षाचं आहे? आता दुसरं आहे 5 वर्षाचं मॅडम, LKG ला आहे. व्हेरी गुड. छान. मग ते डिफरन्स असल्यामुळे थोडं काल तुम्ही म्हणलात ना, मी थोडा वेळ विचार केला की ते असेल हं. मेन, कारण की त्याला 5-6 वर्ष भरपूर लाड हं. करणं एकच होतं. हं. त्यामुळे आमच्या म्हणजे मग माहेरी बी आणि सासरी बी एकच असल्यामुळे भरपूर त्याला लाड करायचं. हं. मग आता ते थोडं थोडं कमी होत होत माझं लक्ष पूर्ण कमी झालं होतं. म्हणून मी म्हणले आता वेळ दोघांनाही सेम द्यायचं की दोघांमध्ये मागे डिफरन्स. त्याची आजी बसली का मागे? आजी आजी येस, रोज सेशनला बसायचंय. नमस्ते. आणि आजी तुमची सुद्धा मदत त्यांना लागणार आहे. म्हणजे एकटी आई काहीच नाही करू शकत. ओके. तर त्याचे बाबा, तुम्ही, अजून घरात जे जे मेंबर्स आहेत, तर सगळे मेंबर्स तिथे एक टीम असली पाहिजे. ओके. ज्या वेळेला आपल्या सगळ्यांची एक टीम होईल, त्यावेळेला आपल्याला मुलांच्या बाबतीत आता जे प्रॉब्लेम वाटतात, ते प्रॉब्लेम पूर्ण संपलेले असतील. आणि जे आपण बघतोय ना असे म्हणजे जगाच्या पाठीवर राज्य करतात. रियालिटी शोमध्ये छोटी-छोटी मुलं येऊन किती छान-छान ॲक्टिव्हिटीज करतात. तर तसं आपली पण मुलं करू शकतात. पण त्यांना पॉझिटिव्ह सपोर्ट, योग्य ते मार्गदर्शन आपल्याकडून मिळालं तरच. है ना? येस, खूप छान. आता तुम्हाला अजून एक विचार करायचा आहे, की आत्तापर्यंत तुम्ही त्यांना करंट कधी आणि कोणता दिलाय आणि बेल कुठली वाजवली आहे. ठीक आहे? आता याच्यामध्ये तुम्ही दोघांनी पण विचार करायचा, आई-वडील, आणि ज्या ॲक्टिव्हिटीज जायच्या आहेत, तर त्याच्यात तुम्ही वाटून घ्यायच्या आहेत. कुठल्या ॲक्टिव्हिटीज आई करेल, कुठल्या ॲक्टिव्हिटीज बाबा करतील. ठीक आहे? तर असं काय झालेलं आहे, की तुम्ही त्यांना करंट दिलेला आहे? कधी झालंय का असं? झालंय मॅडम. म्हणजे त्यांना आता कसं कोणी आलं तर मधी मधी बोलत होता, तर त्याला मी शांत बस, मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस. एखाद्या वेळेस कधी मारत होते. मग नाहीतर त्याला हाकलून द्यायचं, जा मोबाईल घेऊन. माझ्यामुळे थोडं सवय लागली आणि लॉकडाऊन मध्ये त्याला ऑनलाईन क्लासेस होते. जा मोबाईल घेऊन बस. हे असं म्हणजे आमच्या तर सारखे फॅमिली मेंबर्स कोण तर कोण येतच असल्यामुळे त्याला असं मी वेगळं वेगळं केल्यामुळे काही गोष्टी माझ्यामुळे लागल्यात. त्यामुळे आता आम्ही काल रात्रीपासून ठरलंय की रायटिंग मी घेणार, रीडिंग तिने घेणार. म्हणजे त्या दोघांनाही आम्ही टाइम, मी रायटिंग एखादं घेत असलं तर दुसऱ्याचं रायटिंग हिने घेणार, हं, हं, हं. मिस्टर माझ्या. आणि मी एकाचं रीडिंग घेत असेल तर तिने एकाचं दुसऱ्याचं रीडिंग घेणार. व्हेरी म्हणजे गुड. आम्ही दोन्ही मुलांना वाटून घेतलं की एकाचं मी आवरेपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं आवरा. म्हणजे आम्हाला दोघांनाही टाइम देता यावं त्यांना संध्याकाळी. व्हेरी गुड. रिअली अप्रिशिएट. खूप छान. येस. आता नेक्स्ट कोण बोलणार आहे? तर प्रत्येकाने कुठल्या मुद्द्याला धरून बोलायचंय? बिहेवियर कुठलं चेंज करायचंय? ते बिहेवियरच्या मागचे त्यांचे बिलीफ्स काय आहेत? आणि तुम्ही त्यांना इनडोअर, आउटडोअर कुठली ॲक्टिव्हिटी देणार आहात? आणि यापूर्वी त्यांना तुम्ही करंट दिलेला आहे की बेल दिलेली आहे? ठीक आहे? तर ह्या मुद्द्याला घेऊन तुम्हाला बोलायचं आहे. येस. नेक्स्ट कोण बोलणार? कोमलताई, तुम्ही? हँड रेस कोणी केला होता अजून? माईक तर सुरू करा. सेम मॅम, सगळ्यांचा प्रॉब्लेम मोबाईल. मोबाईलच जास्ती प्रॉब्लेम आहे. ओके. मोबाईल तर प्रॉब्लेम असा, माझ्या लहान मुलाचा 5 वर्षाचा आहे तो. हं. तर आज आजारी आहे अच्छा. आणि म्हणून त्याला स्कूलला पाठवलं नाही. तर दुकानात यायला मला वेळ होत होता. त्याला म्हटलं आवर पटकन जायचंय. तर म्हटलं मला 5 मिनिटं मोबाईल दे. ठीक आहे म्हटलं 5 मिनिटं देते, पण दुकानात गेल्यावर माझा क्लास आहे, माझ्या मॅडम येणार आहेत, मग मला पाहिजे मोबाईल. तर दुकानात आल्यापासून असा रुसून बसलाय, मी तुझ्यासोबत बोलणार नाही आणि तो मला फोन दिला नाही. आणि अजून सुद्धा तो रुसूनच बसलेला आहे. हॅलो. तर मग
मध्यंतरी काय झालं मॅडम, हा प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच आहे. आई हम्म. म्हणून एक मी विचार केला हम्म. की रिचार्ज टीव्हीचा संपला होता तर रिचार्जच केला नाही टीव्हीला. हम्म. मिस्टरांना पण सांगितलं नका करू रिचार्ज, की बघू आपण की काय होतंय पुढं. हम्म. आणि खरं सांगायचं झालं तर तसं केल्यामुळं मोबाईल तर मग नव्हतंच वापरत जास्त. हम्म. आणि मुलांचं मग ते हे झालं की ठीक आहे टीव्ही तर बघत नाहीयेत, मग मोबाईल पण कुणी बघत नाहीये, मग त्याचं बिलीफ तसा झाला छोट्या मुलाचा. मोठ्या मुलाला एवढं नाहीये मोबाईलचं वेळ, पण छोट्या मुलाचं तसं झालं. पण 26 जानेवारीचा कार्यक्रम होता म्हणून रिचार्ज केला, परत त्याचे बिलीफ चेंज झाले परत, असं झालं. आणि मग ते आता ते चालूच आहे म्हणजे त्याचं, की तुम्ही टीव्ही लावलाय, तुम्ही तुमचा चॅनल लावलाय तर मग मला फोन द्या. मग आता सध्या तरी मी जसं सेशन जॉईन केलेत तसं माझं चालूच आहे की चेंज करायचं चालूच आहे माझं. आणि मोठ्या मुलाच्यातला माझा बदल हा झाला की असं एक म्हणजे रागवायचे, जसं तुम्ही काचेच्या ग्लासाचं उदाहरण दिलं तसं मी आधी ओरडायचे की ह्याला हात नको लावू, त्याला हात नको लावू. मग मध्यंतरी काय झालं, माझ्या बिहेवियर मध्ये मी चेंज केला थोडासा. बट ठीक, त्याच्याकडून पाणी सांडलं, म्हणलं ठीक आहे असू दे सांडू दे, पण एक काम करशील का, तू पुसून घेशील का, तुझ्याकडून सांडलंय म्हटल्यावर तू पुसून घे बाळा. तर त्यांनी ते ऐकलं, पुसून घेतलं आणि मी त्याला म्हटलं चुकून सांडलं. आणि त्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवली. आणि संध्याकाळची मी भांडी घासत असताना माझ्या हातून कप फुटला आणि तो पळत आला, आवाज झाला, तो पळत आला, म्हटलं काय झालं काय झालं. म्हटलं अरे बघ ना कपच पडला. मग मला म्हटलं असू दे, चुकून झालं असू दे. मग ते एक हे की बाबा पॉझिटिव्हली सांगते त्याला ना, मग तो पॉझिटिव्ह इफेक्ट मला दिसतोय त्या बाबतीत. पण Yes. फक्त आता मोबाईलच्या बाबतीत छोट्या मुलाचं झालं तर मला फक्त तेवढं त्याचं चेंज करायचंय. आणि इनडोअर गेम ठरवलं तर मग चेसमध्ये जरासं मी घेऊन बसले चेस वगैरे खेळायला तर तो पण आवडीने येतो हे करायला. पण थोडा मोबाईल हातात घेतला किंवा तुमचं सेशन जॉईन करायचं झालं आपलं, तर मग त्याचं ते ते वेगळंच होऊन नाही, बसतं हे ते. बघा, एक गोष्ट गेम म्हणजे गेम नाही, ऍक्टिव्हिटी म्हणायचं. जसं मी आता म्हटलं है ना, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी की रीडिंग आहे, रायटिंग आहे, जस्ट क्वालिटी टाइम, जस्ट तुमचा प्रेझेन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यात, फक्त गेम नाही. दुसरी गोष्ट की आता त्याला तुम्हाला व्यवस्थित प्रेमाने जवळ घेऊन एक सिक्युरिटी, एक कम्फर्ट झोन देऊन त्याला समजावून सांगायचंय की मी मोबाईलचा उपयोग का करते आहे, कशासाठी करते आहे. जसं तू शाळेत जाऊन शिकतोय तसंच माझी ही शाळा सुरू आहे. बघ तुला दिसतात समोर मॅडम आहेत आणि त्या आम्हाला काहीतरी समजावून सांगत आहेत की आतापर्यंत आम्ही जे तुझ्याशी ओरडून बोलत होती, रागवत होती, चुकीचं बोलत होती, तर हे आपल्या मुलांशी नाही केलं पाहिजे आपण. तर असं ते आम्हाला काहीतरी चांगलं शिकवतायत. मी अभ्यास करते. मी कशासाठी अभ्यास करते की मला तुझ्यासोबत चांगलं वागता यावं, बोलता यावं, तुला छान छान गोष्टी अजून चांगल्या देता याव्या, आपल्याला सोबत वेळ घालवता यावा, आपण बाहेर जावं सोबत, ह्यासाठी काही गोष्टींचा मी अभ्यास करते, म्हणून मी मोबाईल घेते है ना. तर असं तुम्हाला त्याला आधी सिक्युअर करावं लागेल, कम्फर्ट झोनमध्ये घ्यावं लागेल, त्याला हे समजावून सांगावं लागेल. हे ज्या वेळेला त्याला दिसेल की तुम्ही जे बोलताय ते खरंय, मग उद्या तो तुम्ही क्लासला बसल्यावर रुसणार नाही. तो तुमच्या शेजारी तुमच्या सोबत बसेल आणि तो पण पॅरेंटिंगचे सेशन एन्जॉय करेल. त्याला पण लक्षात येईल, लाजतोय का? लाजतंय बाळ. नजर चोरतोय फोन आता. दे, फोन दे. फोन दे. है ना? येस. तर एका दिवसात हा बदल होणार नाहीये. आपण आतापर्यंत काय केलंय, माझ्या मॅडमचं सेशन आहे, मला करायचंय, मला फोन दे, ह्या पद्धतीने. पण मॅडम कोण, कसलं सेशन, त्याचा काय उपयोग, हे त्याला काहीच माहिती नाहीये. त्याचे बिलीफ्स क्लिअर नाहीयेत. मग आधी तुम्हाला त्याचे बिलीफ्स क्लिअर करावे लागतील की तुम्हाला तो फोन का हवाय, का गरजेचा आहे, त्याचं बेनिफिट काय आहे. तर असं ते त्याच्या लेव्हलला त्याला कळेल, असं तुमच्यातलं ते बॉन्डिंग झालं पाहिजे. ठीक आहे. येस. चलो नेक्स्ट बोला. हा, हे सांगितलं का तुम्ही, करंट कुठला दिला होता का? हा, ओरडणं वगैरे. ओके, ठीक आहे, चालेल. पुढे श्रावणीताई. हॅपी मॉर्निंग मॅम. येस, हॅपी मॉर्निंग. मला कालचा एक गोड एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा आहे ऍक्च्युली. तर काल मला खूपच छान वाटलं, खूपच पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं माझ्या मुलाकडनं. तर
त्याचा बिहेवियर जो होता ना, तर अभ्यासात त्याला होमवर्क म्हटलं ना, की तो खूप कंटाळा करायचा, की नाही होमवर्क म्हणजे काहीतरी भयानक आहे, मला नाही करायचंय ते, असं बिहेवियर त्याचं होतं. तर काल आपलं सेशन झाल्यावर मला लक्षात आलं, की ते असं का? तो अभ्यासात का कंटाळा करतोय? कारण त्याचं रायटिंग स्पीड थोडा कमी आहे आणि ते म्हणजे शाळेकडनं होमवर्क जास्त दिला जातो, ट्युशनकडनं होमवर्क जास्त दिला जातो. मग आमचं काय व्हायचं ना, की ट्युशनमधनं आला, लिहायला बस. शाळेतनं आला, लिहायला बस. सो ती ती एक भीती, ते एक बिलीफ त्याचं झालं होतं, की होमवर्क म्हणजे मला जे नाही आवडत आहे, मला रायटिंग करायला नाही आवडत आहे, तेच मला करायचं हे त्याचं बिलीफ झालं होतं, असं मला वाटलं. मग मी संध्याकाळी त्याला आधी क्लासला जाण्याआधी त्याला खेळू दिलं, मातीमध्ये खेळला, पूर्ण कपडे खराब केले, छान मातीमध्ये खेळला, एन्जॉय केलं. ट्युशनला गेला, आला. मी त्याला म्हटलं, "समज आज होमवर्क नाही करायचा." तो खुश झाला. मग त्याला म्हटलं, "आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. मी स्वयंपाक करते, काय? तर आपण आपण गप्पा मारूया." मी त्याला किचनमध्ये खुर्चीवर बसवलं छानपैकी आणि त्याला अभ्यास रिलेटेड म्हणजे थोडेसे इंग्लिशमधनं प्रश्न विचारले. म्हटलं, "व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर मदर नेम? व्हॉट इज युअर फादर नेम?" हे असे छान छान क्वेश्चन मी त्याला विचारले. तर त्यांनी मला उत्तरं दिली. मग म्हटलं, "चल आता तू मला विचार." तर त्याला ती मजा आली, की आता आपण मम्माला विचारायचं. सो गुड. त्याने इतकं छान विचारलं. म्हणजे आमचा तो एक क्वालिटी टाइम मॅम खरंच इतका छान गेला. मला कळालं, की ऍक्च्युली त्याला अजून काही काही गोष्टी येतात. मग मी त्याला एक गाणं म्हणून दाखवलं. म्हटलं, "आता तू एखादी पोएम म्हणून दाखव." त्यांनी इतकं छान सगळं मला म्हणून दाखवलं. सो आमचं तो एक अर्धा तास खूप छान आमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं. काही गोष्टी अभ्यास रिलेटेडच होत्या. पण त्या वेगळ्या वेळी आम्ही केल्या, जे की मी त्याला एक्झॅक्टली. घेऊन तासभर बसायचे तसं नाही केलं. आणि त्यानंतर मजा अशी, की आपलं सेशन झालं, तेव्हा त्यांनी त्यांनी पण ते सेशन एन्जॉय केलं ऍक्च्युली संध्याकाळचं. रात्रीचं. तो स हां, तो इतकं छान म्हणजे त्याला हे लक्षात आलं, की आई काहीतरी करतीये, तर आता आपण आपल्या हाताने जेवूया. त्यांनी छानपैकी गुड बॉय सारखं जेवण केलं. रात्री मी त्याला काय म्हणाले, "आता बाबा आले ना, की हे जे क्वेश्चन आहेत ना, ते आपण बाबांना विचारूया." सो त्यांनी हे क्वेश्चन त्याच्या बाबांशी तो इंटरॅक्ट झाला. त्याच्या बाबांना सुद्धा त्यांनी तो स्वतः क्वेश्चन विचारे, बाबा त्याला आन्सर करे. मग त्याचं जिथं जिथं चुकत होतं तिथे आम्ही गोड बोलून त्याला करेक्ट केलं, की नाही बेटा आता असं नाही, आपण अजून छान म्हणूया. आणि त्यानंतर त्याचा होमवर्क होता. आता शाळेचा होमवर्क तर करायलाच पाहिजे. मी म्हटलं थांब आपण बघूया काय होमवर्क दिलाय. आणि त्याचं जे काही क्लासवर्क होता, मी ते म्हणलं, "अरे समर्थ किती सुंदर लिहिलंयस रे. आपण लिहून बघूयात का तुला आता अजून छान येईल का?" आणि ज्या मॅडम रिअली ज्या 2 पेजेससाठी त्याला 1 तास, पाऊण तास लागायचा ना, 15 मिनिटात त्याने इतकं सुंदर अक्षर काढलं. खरंच म्हणजे माझ्यासाठी एकदम हे होतं ना, की मला असं झालं होतं, की बापरे! माझं इतकं छोटीशी गोष्ट म्हणजे माझं काय मिस होतं ते मला कळालं ऍक्च्युली. सो यामधलं म्हणजे इंडोर ऍक्टिव्हिटी मी तेच केली, की मी स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. मी त्याला होमवर्कचा जो बिलीव्ह होता, की त्याला त्याचं प्रेशर नाही दिलं. त्याचा इम्पॅक्ट असं झाला, की त्याने स्वतः इंटरेस्टनी तो होमवर्क जो होता तो आज सगळा कम्प्लीट केला. ते गुड हँड रायटिंग वगैरे सगळं छान त्याने केलं. तर त्याच्या बाबांशी छान इंटरॅक्ट झाला. सो यामध्ये मला एक रिअलाइज झालं, की मी करंट कुठे देत होते, की मी बर्डन टाकत होते. होमवर्क करायलाच पाहिजे. तुझा होमवर्क मॅमने दिले हे 2 पेजेस तू करायलाच पाहिजे. सो हे माझ्याकडनं करंट जात होता. सो काल मी बेल वाजवली, की नाही आपण काहीतरी इंटरेस्टिंग करूया. होमवर्क कंपल्शन नाहीये तुला. तुला येणं कंपल्शन आहे. म्हणजे तुला येणं महत्वाचं आहे. हे जरा काल थोडंसं एक छान वाटलं. म्हणजे माझं मला खूप बरं वाटलं. येस, रिअली अप्रिशिएट. खूप छान. येस. आता जसं ह्या तिघी जणी बोलल्या ना, तसं प्रत्येकीने प्रयत्न करायचा आहे बोलण्याचा. ओके. नेक्स्ट कोण बोलेल आता? कोणाचं घेतली पाहिजे? हॅलो. कारण बाकीच्या प्लॅटफॉर्मवर हे हॅलो. होत नाही. येस, बोला. हा मॅम, माझा मुलगा आहे तर तो 9 वर्षाचा आहे. अच्छा. तर नेहमी मॅम सांगायचा प्रयत्न करतो की बेटा हे तुझ्यासाठी चांगलं नाही. तर त्याला असं वाटतं की हे मला उलटच सांगताय, असा गैरसमज झालाय मॅडम आमच्यात. माझ्याने ते बाकीचे सेशन काही अटेंड नाही केले गेले. पण नेमकं करायचं काय प्रेमाने सांगितलं 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 तर तो ऐकायलाच तयार होत नाही. नेमकं कसं त्याला सांगायचं आणि कसं असा प्रश्न मागचे पडायला सेशन्स बघा, लागलाय. मी त्यामध्ये स्ट्रॅटेजी अभ्यासात एक्सप्लेन केलेली आहे. हुशार आहे.
हो. हम्म. एक पाठी आहे अभ्यासात एकदम म्हणजे जे स्टडी मध्ये जसं शाळेत शिकवलं ट्युशन मध्ये झालं की परत त्याला नाही केलं नाही तरी त्याला आठवतं. पण आपण सांगितलेल्या गोष्टी त्याच्या लक्षात का नाही राहत याचं आम्हाला जास्त हे वाटतं की आपण याला भरपूर वेळा प्रेमाने सांगितलं बेटा असं नको करू, लहान बहीण आहे तिचं नाव नको घेऊ, हम्म. मुद्दाम तिला नाव घेईन, तिला रडवेल, हम्म. तसं जास्त म्हणजे असतंय त्याच्यात. तर ते कसं करायचं ते करायला मार्ग सुचत नाही आम्हाला. आता हे बघा, पहिली गोष्ट तुम्हाला मागचे सेशन्स करावे लागतील. ठीक आहे. त्याचं बिहेवियर आहे की लहान हो बहिणीला मॅडम. मुद्दामून तो डिवचतो, नाव घेतो. हे बिहेवियर तुम्हाला चेंज करायचंय. मग हे बिहेवियर काय आहे, म्हणजे का आहे, त्याच्या मागे त्याचे बिलिफ्स आहेत. मग हे बिलिफ्स तुम्हाला शोधावे लागतील. मग तुम्ही त्याच्यापेक्षा लहान मुलीला जास्त प्रेम देतायत का? त्याच्या समोर हे घडतंय का? की पूर्वी तो एकटा असताना पूर्ण तुमचं अटेन्शन त्याला होतं, पण ते आता डिव्हाइड झालंय आणि ते त्याला आवडत नाहीये, है ना? तर असे बिलीफ्स तुम्हाला त्याचे शोधून हो. काढावे लागतील की तो हे कशामुळे करतोय. आणि आता मागचे सेशन्स करा. म्हणून मी सांगते की तुम्ही जर एकदा आला आहात तर तुम्ही सगळे सेशन्स केले पाहिजे, कारण मी पण एक एक स्ट्रॅटेजी सिक्वेन्सने घेणार आहे. तुम्ही कधीतरी येणार, कधीतरी नाही येणार, मग तुम्हाला ना आउटपुट काहीच मिळणार नाही, लिंक काहीच लागणार नाही. आता बघा, ह्या तिघींनी किती डिटेल व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं, है ना? तर फ्रीचा क्लास आहे म्हणून हो. कधीतरी आलं, कधीतरी नाही आलं, तर असं कोणीच करू नका. तुम्हाला जर रिझल्ट हवे असतील हो. तर तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत यावं लागेल. ओके. तर तुम्हाला ते रिझल्ट मिळतील. आता तुम्हाला हा प्रश्न आज पडलाच नसता. का नसता पडला? जर तुम्ही आधीचे सेशन्स केले असते तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी वापरता आली असती, है ना? तर रेकॉर्डिंग टाकलेली आहे कालच्या पण सेशनची, मागच्या पण सेशनची, ती बघा आणि त्याच्यावर तुम्ही काम सुरू करा. तुम्हाला नक्कीच ते हे होईल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, मला तुमचा प्रॉब्लेम एक्झॅक्ट आलाय लक्षात, पर्सनॅलिटी त्या मुलाची, तर तुम्हाला मग पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता. जो DMIT रिपोर्ट आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. त्यातनं मग पर्सनलाइज होतं की ही व्यक्ती अशी का वागते. ओके. येस. चालेल. थँक्यू. आता एकीला अजून आपण संधी देऊ आणि मग त्यानंतर थांबू. कुणाची इच्छा आहे शेअर करण्याची? मला वाटतंय तुम्ही इथे भावसार नाव दिसतंय, तुम्ही आज पहिल्यांदाच आहात का जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर? आजच जॉईन केलंय पहिल्यांदा? कुठून आहात ताई तुम्ही? नाव काय तुमचं? माईक सुरू करून बोला. ते माईकच्या बटनवर क्लिक करा. नाही जमत आहे? कोल्हापूर. अच्छा. कोण? तुम्ही का? दीपाली? दीपाली आयडेकर. अच्छा अच्छा. ओके. तुमचं पहिलंच सेशन आहे का आज? हो हो. ओके. मग तुम्ही कालची रेकॉर्डिंग जरूर बघा, कारण काल हे सगळ्या स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केलेल्या आहेत व्यवस्थित. ठीक ओके. आहे. किती वर्षाची मुलं आहेत तुमची? माझी 12 वर्षाची मुलगी आहे आणि ओके. 9 वर्षाचा मुलगा आहे. ओके. सध्या काय काय चॅलेंजेस आहेत तुम्हाला? माझी मुलगी 5वीला स्कॉलरशिपला आहे. अच्छा. हा. आणि मुलगा आता 4थीला स्कॉलरशिपला जाणार. ओके. ओके. असं आहे. नाही, चॅलेंजेस काही आहेत का तुम्हाला मुलांच्या बाबतीत? आहेत की, म्हणजे काय मुलगा स्कॉलरशिप मध्ये ती अबॅकस मध्ये पण आहेत, स्कॉलर आहेत ती. अजून त्यांना इम्प्रूव्ह होत नाहीये ओके. त्यासाठी बघ. अच्छा, ठीक आहे. रोजच्या सेशनला या, तुम्हाला नक्की काय सुरू आहे इथे ते क्लिअर होईल. आणि ओके. जिथे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी आहे तिथे इम्प्रूव्हमेंट पण होऊन जाईल. ठीक आहे. ओके, चालेल. ओके, ओके. थँक्यू. चलो. अजून सपना, तुमचा व्हिडिओ सुरू होता सुरुवातीला, तर तुम्ही नोट्स पण बहुतेक घेत होतात, तर तुम्हाला काही शेअरिंग करायचंय का? ऍक्च्युली हे शेअरिंग म्हणजे मी तुमचा होमवर्क घेते. एक लक्षात येतंय का तुम्हाला? हे जे शेअरिंग घेते ना, तर हा तुमचा होमवर्क करून घेते. म्हणजे तुम्हाला जर क्लॅरिटी आली तर तुम्ही हे घरी प्रॅक्टिकली तुम्हाला परफॉर्म करायचं, तर तुम्हाला बदल दिसणार आहेत. नुसतं सेशन ऐकून बदल नाही होणार आहेत, है ना? तर असं मानपान घेऊ नका की मी तुमचं एकेकीचं नाव घेईल मग तुम्ही बोलाल, तर असं करू नका. ठीक आहे, हरकत नाही. 12:30 झाले तर मग आपण थांबूया. ठीक आहे. मला पण माझ्या मुलाला घ्यायला शाळेत जायचंय. काल त्याचे बाबा नव्हते म्हणून मी गेली, तर मला म्हणतो रोज आता तूच घ्यायला यायचं. मग काल त्याला प्रॉमिस केलंय, ठीक आहे उद्या पण मीच घ्यायला येईल. आता रोजचं मला माहित नाही,
कारण सेशन लांबतं. काल पण त्याची शाळा ऍक्च्युली पाऊणला सुटते, पण मी त्याला 1 वाजेला काल घ्यायला गेली होती. तर मला पण थोडीशी माझी कमिटमेंट पाळावी लागेल, नाहीतर तुमचे मुलं सुधरवेल आणि माझे मुलं तसेच राहतील, असं नको व्हायला. है ना? येस. तर थँक सो मच तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. आणि तुमची मुलं नक्की येस. तुमची मुलं जीनियस आहेत, डोंट वरी. पण तिकडे लक्ष द्यावंच लागेल. नाहीतर तो जिनियसनेस जो आहे ना, तो रॉंग डिरेक्शनला जायला नको. है ना? येस. तर नक्की तुमचं जे लर्निंग आहे, तुम्ही जे शिकलात, तर ते ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. कारण असं खूप संख्येने लोकं ग्रुप जॉइन करतायत, पण फक्त जॉइनच करतायत, सेशन्सला येत नाहीये. स्ट्रिक्टली आपल्या ग्रुपमध्ये तुमचा बिझनेस किंवा इतर गोष्टी प्रमोट करणं अलाउड नाहीये. कुठलीच बिझनेस पोस्ट नकोय, कुठल्या ग्रुपची लिंक नकोय, कुणाचीच पुण्यतिथी, जयंती, कुठल्या डेचं सेलिब्रेशन काहीच नकोय. फक्त तुमचा होमवर्क आणि तुमचं लर्निंग काय तेवढंच शेअर करायचंय. नाहीतर तुम्हाला इमिजिएट ग्रुपमधून काढून टाकलं जाईल आणि नो फ्री क्लास, नो काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. ठीक आहे? तर त्याच्यामुळे बी अवेअर. काल 3 जणांना मी ग्रुपमधून रिमूव्ह केलेलं आहे. कारण ते फक्त बिझनेससाठी तिथे आलेले. हा बिझनेस ग्रुप नाहीये. जिज्ञासा याचा अर्थ काय आहे? तर जाणून घेण्याची इच्छा स्वतःबद्दल, इतरांबद्दल, अभ्यासाच्या दृष्टीने आणि मग पॉझिटिव्हली ग्रो करायचं आहे. ठीक आहे? सो त्या ग्रुपचा जो पर्पज आहे तो व्यवस्थित राहू द्या. ठीक आहे? थँक सो मच. ऑलवेज ब्लेसिंग्स. भेटूया पुन्हा पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय.